ची मॅच आहे। सुदर्शन गायकर मैदानात आहेत आणि त्याच्याबरोबर ऋषी हातमोडे गिरवला आणि आजिवली अशा दोन गावातील हे खेळाडू मैदानात। पहिला चेंडू भावेश, हो भावेशने चेंडू टाकला ऑफ स्टंपच्या बाहेर। थांब थांब सांगितलंय ऋषीला सुदर्शन गायकरनं। सुदर्शनला माहिती आहे त्याच्या विकेटची अहमियत, त्याच्या विकेटची किंमत त्याला बरोबर माहिती आहे। सहज लिलया 9 चेंडू मध्ये 9 षटकार मारण्याची किमया त्यानं या अगोदर कित्येक मैदानावर केलेली आहे। तर असाच हा एक होणार खेळाडू आहे सुदर्शन। सुदर्शन बॅट उचलली हवेत, झेलची शक्यता आणि झेल टिपला गेलाय। पहिला मोठा हादरा बसतोय तो गावदेवी आजिवली संघाला। सुदर्शन गायकर बाद। इनिंग आणि सुरुवातीच्या इनिंग मध्ये गावदेवी आजिवली संघाला मोठा हादरा बसतोय। ज्या कर्णधारावर सर्वस्वी जबाबदारी अवलंबून नव्हती त्याचा झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झालाय तो सुदर्शन गायकर। अजूनही ऋषी मैदानामध्ये आहे। ऋषीचे फटके या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलेले आहे। जबरदस्त देखणे कव्हर ड्राईव्ह या ऋषीने मारले। लेदर क्रिकेटचे फटके या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला याच्या बॅट मधून बघायला मिळालेले आहेत आणि त्याच्या साथीला मैदानात जातोय तो आदेश गायकर। पंच काय पाहिजे? मोबाईल, अंपायरचा मोबाईल आहे का इथे? आहे का बघा। म्हणजे ते कसं झालं कीर्तनाला जाताना आपण लॉक लावून गेलो नाही ना की मग आठवण येते। असेल जरा कॉल करा। पंच आहे का? खिचात आहे का बघा आधी तुमच्या। हा जुकाड खांद्यावर आणि आपण भराभरा फिरायला नको। पण मोबाईल चीज अशी आहे की ती जाऊन चालणार नाही, कारण आता फक्त कॉन्टॅक्ट नंबर नाही तर सगळे पासवर्ड वगैरे किंवा काहीकांचे योनो ऍप, बँकेचे ऍप सगळे त्या मोबाईल मध्ये असतात। ओ यॉर्कर, यॉर्कर चेंडू, सुंदर गोलंदाजी। मोबाईल भेटला तर बक्षीस लावू का? सरप्राईज गिफ्ट संतोष पवार 500। हा 500चा त्याने हात दाखवला। हा चेंडू फुलटॉस आणि सचिनला हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमारेषेजवळ। सचिनने नंतर कव्हरिंग केलेलं आहे। पुराणा चावल आहे सचिन। 1 धाव, 2 धावा या चेंडूवर मिळतात आणि अंपायर मोबाईल भेटलेला आहे, मिळाला म्हणजे काय तुम्हाला टेन्शन नको, उगीच निर्णयात काय गडबड नको। नंतर 500 देऊन घेऊन जा मॅच संपल्यावर। भावेश आगिवले, भावेश आगिवलेनं सुरुवात चांगली केलेली आहे। खरं तर हा सडपातळ शरीर यष्टीचा हा गोलंदाज आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय। ओ टपलवायचा होता हा चेंडू, फ्लिक करायचा होता मात्र चेंडू गेला तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। 5 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत। भावेश आगिवलेनं विचारतोय पंचांना की हा सर माझा कितवा चेंडू, शेवटचा चेंडू आहे का? सरांनी सांगितलं हो। आतापर्यंत 5 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत त्या फक्त 2 धावा। थोडीशी खराब अवस्था आहे ती गावदेवी आजिवली संघाची। पहिलं षटक चांगलं टाकतोय तो पोंजे भातांचा हा गोलंदाज। ताणून ताणून मारला मात्र सरळ जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अजून एक हादरा बसतोय तो आदेश गायकरच्या रूपात। सगळीकडे जाईल तिकडे बकासूरचंच नाव आपण पाहतोय। परवा मॅच चालू होती वासू, क्रिकेटच्या मॅचला लाईव्ह होते 6000 आणि बैलांच्या शर्यतीला म्हणजे बैलगाडा शर्यतीला लाईव्ह होते 41,000।
म्हणजे विचार करा की याचं पण आता पॉप्युलरिटी बैलगाडा शर्यतीची किती आता वाढत चाललेली आहे. म्हणजे वयोवृद्धांपासून अगदी लहान मुलापर्यंत तरुणांपासून सगळे फॅन झालेले आहेत या बैलगाडा शर्यतीचे. क्रिकेटची मॅच इथे सुरू आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रतीक गायकर गोलंदाजीच्या मार्कवर येतोय आणि सलामीला आलेला फलंदाज ऋषी हातमोडे याला मला असं वाटतं स्ट्राईक मिळतोय. बघतोय तो, तपासणी करतोय, झाडाझडती घेतोय, विकेटची खेळण्यासाठी तयार आहे तो ऋषी ना वाडा स्ट्रोक, जबरदस्त टोला आणि काय झेल, वा वा जबरदस्त झेल, अफलातून ग्रेट कॅच पकडलेली आहे आणि फलंदाज बाद होतोय तो ऋषी हातमोडे. सारखा धावला हा खरं तर क्षेत्ररक्षक, धावत गेला बकासुरासारखी, त्यानं झेप घेतली चेंडूवर आणि अजिबात चेंडू सोडला नाही. ग्रेट कॅच घेतलेली आहे. नारपोलीचे बकासूर इकडे आलेले आहेत स्टेजवर. अभिषेक मोरे व्यासपीठावर आलेले आहेत आणि सुंदर झेल, ग्रेट झेल पकडलेला आहे तो क्षेत्ररक्षक निशांत यांनी. अफलातून झेल, टर्न दिला या मॅचला. एक धोकादायक फलंदाज होता, हार्ड हिटर फलंदाज होता ऋषी हातमोडे, जो कधीही कोणत्याही क्षणी हल्ला चढवू शकत होता. त्याला मात्र सरळ तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो ऋषी हातमोडेला. सुदर्शन बाद झालाय, त्याच्यानंतर आदेश गायकर बाद झाला. आता ऋषी हातमोडे मैदानातून बाहेर जातोय, सरळ खेळाडू कक्षामध्ये बसलाय. नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे जयेंद्र पाटील, मिस्टर जेपी. रिव्हर्स स्वीप अटॅम्प आणि काय फिल्डिंग, वा मस्त फिल्डिंग, भानामती व्हावी तसा प्रकार झाला. गरा फिरला चेंडू आणि सरळ क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू आला. या चेंडूवर एकही धाव मिळालेली नाही. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलेला तो जयेंद्र पाटीलनं. धावसंख्या तिथेच आहे, धावसंख्या आहे ती फक्त 2, गडी बाद 3. हो, वाईटचा इशारा पंचांकडून. स्लो करण्याच्या नादामध्ये थोडीशी दिशा भरकटलाय तो प्रतीक गायकर. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या, या षटकातील 2 चेंडूमध्ये धाव आलेली आहे ती फक्त 1. करंट रन रेट ओनली 2.25, 2.25चा फक्त करंट रन रेट राहिलेला आहे. आता सध्याची सरासरी राहिलेली आहे. डीप स्क्वेअर लेगला सचिनला तैनात करण्यात आलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण करतात. मारावे लागतील ते जयेंद्रला. रिव्हर्स स्वीप, झेलची शक्यता आणि हा चेंडू मात्र हाताला लागून झेल पण सुटलाय, चौकार पण जातोय. तेली गेलं, तुपी गेलं, हाती राहिलं दुपाटनं. चौकार. हंगामा करेल तो फलंदाज जयेंद्र पाटील. लगातार 2 षटकार मारलेले आहेत, चौकार मारलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक होईल का? शॉर्ट पिच, चौकार नाही तर हा षटकार जाईल वाटतं. आणि हो, षटकार नाही, 8, 9, 10 उत्तुंग असा षटकार मारतोय तो जयेंद्र पाटील. हा त्याचा होम ग्राउंड आहे, त्यांचं घरेलू मैदान आहे. त्याला माहिती आहे ही विकेट कशी आहे, मैदान कसं आहे, कोणत्या एरियामध्ये फटके मारले जाऊ शकतात आणि याचा पुरेपूर फायदा उठवतोय तो या मैदानावर. नारपोलीचाच हा एक वंडर बॉय आहे, यंग स्टार आहे, उभारता तारा या नारपोलीचा या मैदानावर आता बरसून फलंदाजी करतोय, पाऊस पाडतोय धावांचा.
हो, हा शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा पुन्हा प्रयत्न केला, अपयशी ठरतोय. 2 चौकार मारले, 1 षटकार मारला, 2 षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय आणि 2 षटकांमध्ये एकूण धावसंख्या गावदेवी आजिवली संघाची 3 बाद 18. गोलंदाजी जयेंद्र पाटील 5 चेंडूमध्ये 14 धावांवर खेळतोय. मयूर पाटील यांना अजूनही आपलं खातं खोललेलं नाहीये. जयेंद्र पाटीलनं आपण बघितलं अफलातून फटके मारले, 2 चौकार ठोकले आणि 1 षटकार एवढा लांब मारला की लांबच लांब षटकार सीमा रेषेच्या पलीकडे 10-15 फूट लांब त्यानं षटकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. दोन्ही फलंदाज आता डिस्कशन करतायत, मयूर पाटील आणि जयेंद्र पाटील, कारण मधल्या फळीला आता खेळावं लागणार आहे. सुरुवातीचे फलंदाज यांनी कुचकामी भूमिका बजावली. सुदर्शन गायकर भोपळाही फोडू शकला नाही, 0 धावसंख्येवर बाद झाला. ऋषी हातमोडे 0, आदेश गायकर 2 धावा. एक बाजू लावून धरलेली आहे ती जयेंद्र पाटीलनं. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. गावदेवी आजिवली विरुद्ध लेट कामिनी गाताडे ओमकार 11 बोईर ब्रदर्स पोंजे भातान या 2 संघादरम्यान हा सामना आहे. पोंजावरून देशपांडे ब्रदर्स, मते फॅमिली, चोरगे फॅमिली, आंग्रे फॅमिली हे सगळेजण या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे भातांवरून सीएम भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. सीएम मला असं वाटतं होणार आहेत ना या टीमचे. चंद्रकांत भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. भातांवरून आमचे गोपाल ढाशा हे सगळी मॅचचा आनंद घेते. त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 18-3 गडी बाद झाले असले तरी आता तेवढासा फरक नाही पडलेला. आपण बघितलं की फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर येतं फलंदाजांवर बऱ्याचशा वेळेला, परंतु इथे तसं नाही झालं. जितेंद्र पाटील आपली नॅचरल खेळी करतोय, सुसाट सुटलाय. 1 षटकार 2 चौकार ठोकलेत, मात्र स्ट्राईक आता आहे तो मयूर पाटीलला. निलेश शेळके तयार नारपोली यांकडून. लेफ्ट आर्म ओव्हर, फुलटॉस, फायदा नाही उठवता आला आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर झेल टिपतोय तो निलेश शेळके. बाद होतोय मयूर पाटील. अठरा अशी धावसंख्या झालेली आहे. एक अष्टपैलू खेळाडू साईनाथ भगत येतोय, तो 6व्या क्रमांकावर तयार आहे खेळण्यासाठी. निलेशचा चेंडू फुलटॉस होता आणि डायरेक्ट हिट, फलंदाज बाद साईनाथ भगत. स्टंप माईक का पवन, परत एकदा बोला. हॅलो हॅलो हॅलो, नाही आवाज नाही. अमित जोरात बोला, जोरात. हॅलो हॅलो. हा यस यस यस. कोणी झेल कोणी टिपलेला? अमित तूच केलेली ना? कसं वाटतंय तिथे खेळताना, मैदानात उतरल्यावर कसं वाटतंय? रोहननी हिट केली. रोहन स्टंप माईक आपण लावलेला आहे आणि 24 लाईव्ह इव्हेंटनं यंदाच्या वर्षी एक वेगळं ऍडिशन केलेलं आहे. आपण रायगड प्रीमियर लीग 40+ रायगड प्रीमियर लीग मध्ये पण आपण बघितलेलं आहे की ज्या ज्या ऍडव्हान्स सुविधा देता येतील त्या सगळ्या 24 लाईव्ह इव्हेंट्सचे संदेश पाटील आणि त्यांची सगळी टीम, विवेक आणि त्यांची सगळी टीम करत आलेली आहे.
चाळीसगाव प्रीमियर लीगचा आपण इथे आनंद घेतोय आणि आता मैदानात आलेला आहे विकेट विकेट तयार. निलेश शेळकेचा चेंडू लेफ्ट मव्वा. हो हा ही चेंडू लोअर फुलटॉस होता. एकच धाव या चेंडूवर मिळते. हे सिंगल्सनं तसं मोठं गणित जमेल असं वाटत नाहीये. एक दोन षटकार चौकार प्रत्येक ओव्हर मध्ये मारावे लागतील आणि ज्याला स्ट्राईक पाहिजे होता त्याला स्ट्राईक मिळतोय तो म्हणजे जयेंद्र पाटीलला. बघूया नारपोलीचे सगळे पाठीराखे बघतायत जयेंद्रकडे, आशाळभूत नजरेनं त्याच्याकडे बघतायत. गरज आहे संघाला पण गरज आहे. परिस्थिती जी नाव आहे संघाची नाव अजिवलीची ती आता पहिल्या तीरावर नेण्याचं काम करावं लागणार आहे ते जयेंद्र पाटीलला. हा चेंडू निलेशचा मस्त चेंडू कट केलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे याला म्हणतात ठंडे दिमाग से खेळणे वाले. अगदी शांत डोक्यानं खेळतोय. त्याला माहिती आहे की आता आताताईपणा करण्यात काहीच अर्थ नाहीये, घाई गडबड करण्यात काहीच अर्थ नाही. हा जो गोलंदाज आहे या गोलंदाजाला आपण खेळून काढू, नंतर येणाऱ्या 2 षटकांमध्ये बघू काय करायचं ते. आणि ते गणित त्यानं जुळवलेलं दिसतंय, आपल्या डोक्यामध्ये घेतलेलं दिसतंय. नवीत आलेला जिकेत विकेट मात्र स्ट्राईक मध्ये येतोय. हा चेंडू विकेटला, विकेटची विकेट काढली, दांडी गुल केली, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलाय आणि निलेश शेळकेला मिळते ती अजून एक सफलता. त्यांनी शफल झालाय. फुल टॉस चेंडू नाही बरोबर मारता आला. एक धाव मिळालेली आहे. दुसरी धाव मिळेल का नाही. एकच धावावर त्यांना समाधान मानावं लागतंय आणि या सिंगल रन गावदेवी आजिवली संघ पोहोचलेला आहे तो 6 बाद 21च्या घरामध्ये. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या अगोदर आपण बघितलं आमचे पंच संतोष पवार यांचा मोबाईल गहाळ झालेला, ते इथे विसरलेले आणि तो मोबाईल तिकडे सापडलेला, खाली पडलेला मैदानावर आणि तो मोबाईल सापडलाय आमचे दापिवलीचे विष्णू भगत यांना. त्यामुळे विष्णू भगत यांना त्यांच्या स्वखुशीने त्यांना काय द्यायचं असेल ते पाकिट भरून ठेवा पवार साहेब, नाहीतर तुमचं आजचा पाकिट तिकडे जाईल. ठीक आहे, विष्णू भगत यांना काय मोठी प्राइज द्यायची गरज नाही, कारण विष्णू भगत पण इस्रो मध्ये आहेत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये, जे आत्ताच जे मंगलयान अभियान, चांद्रयान अभियान जे आता राबवण्यात आलेलं आहे, अशा एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आणि जिथे जिथे क्रिकेटच्या मॅचेस असतात किंवा शर्यती असतात तिथे विष्णू भगत हे आवर्जून नेहमी तिथे उपस्थित असतात. तर त्यांचं पण आपण धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. आणि 2 षटक राहिलेत, मला असं वाटतंय
शेवटची प्रतीक गायकर गोलंदाजीच्या मार्कवर आणि फलंदाज आहेत वैभव पाटील. वैभव पाटीलनं फटका मारलाय, जमीन लगतचा फटका आहे, गवताला चिरत चिरत जातोय. सचिन याच्याकडे एकच धाव मिळते. या सिंगलनं आता जयेंद्रला स्ट्राईक मिळतोय. खरं तर हा जो एंड आहे हा एंड फलंदाजांना अनुकूल आहे. तो जो एंड आहे तोच एंड गोलंदाजांना अनुकूल आहे, आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या एंडचा फायदा कसा मिळेल. वाऱ्याच्या दिशा पण आपण बघतोय, वारे पण इथे वेगाने वारे वाहतात. हे तो हे मिनी डी वाय पाटील आहे. त्यामुळे या मिनी डी वाय पाटील स्टेडियम मध्ये हे जे चित्र आहे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आउटफील्ड फास्ट आहे, जर का गॅप मधून चेंडू मारला की लगेच सीमारेषे पलीकडे जातोय. त्यामुळे कसरत लागलेली आहे ती गोलंदाजांची. ओ हा चेंडू, एक धाव पण नाही. या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकतोय तो गोलंदाज प्रतीक गायकर. प्रतीक गायकरनं दुसरं षटक टाकलेलं, त्यामध्ये 16 धावा प्रतीक गायकरनं दिलेल्या. परंतु हे षटक चांगलं पडेल का, मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू काय अजून मिळत नाहीये. मिळाला चेंडू आणि या चेंडूवर मिळाल्या तर 2 धावा. 1-1, 2-2, 1-1, 2-2 मध्येच मिळाला तर चौकार षटकार असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे ते गावदेवी आजिवलीच्या फलंदाजांनी. जयेंद्र पाटील एकमेव आशा आहे, एकमेव आकांक्षा, एकमेव आशेचा किरण आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. मॅक्झिमम स्ट्राईक त्याला देण्याचा प्रयत्न वैभव पाटीलचा राहिलेला आहे, त्यामध्ये यशस्वी पण ते झालेले आहेत. परंतु अजूनही षटकार चौकार दिसत नाहीयेत. मागच्या निलेश शेळकेच्या षटकामध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. या प्रतीक गायकरच्या आतापर्यंतच्या 3 चेंडूमध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. हो, शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय मिड विकेट मध्ये. सचिन येतोय, चेंडू खाली फेकी करतोय, वाह मस्त थ्रो, परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वाघ मागे लागल्यासारखा या दोन्ही धावा जोराने धावून काढलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी, जयेंद्र पाटील आणि वैभव पाटील या जोडगोळीने. ही जोडी रमली आहे, चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न या दोघांचा सुरू आहे. दमलेले दिसत आहेत थोडेसे जयेंद्र पाटील, वैभव पाटील त्यांना थोडीशी साथ देत आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा घेत आहेत ते जयेंद्र पाटील. हा चेंडू प्रतीकचा, फुल टॉस चेंडू, प्रहार केलाय, उंची जास्त लांबी कमी आणि झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय तो जयेंद्र पाटील. शिवरायांचा धावा करावा लागणार आहे तो आजिवलीच्या फलंदाजांना, कारण गरज आहे. षटकार चौकारांची गरज आहे, स्फूर्तीची गरज आहे, एक मोटिवेशनची गरज आहे या फलंदाजांना. कारण अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही. 1-1 वर्ष वाट बघावी लागणार, मग टुर्नामेंटची वाट बघावी लागणार, मग 40 गाव प्रीमियर लीगची. या 40 गावांमधून अव्वल टीम कोणती ठरेल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. आजिवली विरुद्ध पोंजे भातांचा हा सामना एका वेगळ्या स्थितीमध्ये आलेला आहे, एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये येऊन टेपलेला आहे. सुरुवातीपासूनच खरं तर या मॅचवर भातान पोंजे संघानं कब्जा मिळवलाय. मध्येच असं वाटलेलं आजिवली कब्जा मिळवते, परंतु पुन्हा तो कब्जा काढून घेतलेला आहे तो भातान आणि पोंजे संघानं. हा चेंडू अंगावर आदळतोय. या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. एलबीडब्ल्यूचा अपील केलेला हे चौथंही षटक संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी आजिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 26 धावा आणि विकेट गेलेल्या आहेत त्या 7, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त संघ गारद झालेला आहे. या 5-5 षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये 7-7 विकेट घेणं म्हणजे मोठी उपलब्धता आहे. ड्रिंक टाइम झालेला आहे, तरी मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे लगेच. दुपारची वेळ आहे, दुपारचे 3:34 झालेली आहेत, बरोबर 3:34 झालेली आहेत. आणि अशा या दुपारच्या 3:30 साधारणच्या टाइम मध्ये तहान ही तर लागणारच आहे. रात्री थंडी, दिवसा ऊन,
खरं तर आता थंडीचे दिवस आहेत आणि जेव्हा आपण मॅच ठेवतो तेव्हा मंडपामध्ये झोपण्याची मजा एक वेगळीच असते. इथे कोण झोपायला थांबतं का? हा, बाळू काका वगैरे पूर्वी सगळे टीमचे मेंबर्स झोपायचे आणि मग रात्री थंडी पडायची, अंगावर कोणाच्या असायचं नसायचं, मग तो दव पडायचा थेंब 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 त्या वरून मंडपाच्या ह्याच्यातून. माया डवळे साहेब इथे झोपतात, त्यांचं आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. या सगळ्या वस्तूंची जे गाठोड आहे अनुभवाचं, ते गाठोड अनुभवाचं बांधलेलं आहे त्यांनी आपल्या या बॉलिंग मध्ये. तो सचिन तयार, फुल टॉस चेंडू, मात्र या अनुभवावर स्वार झालेला आहे यंगस्टर वैभव पाटील. वैभव पाटीलचा हा उत्तुंग असा षटकार. त्याचा चेला आज इथे हावी झालेला, अजून एक षटकार मारतोय तो फलंदाज वैभव पाटील. क्या बात आहे वैभव पाटील. षटकार मारामारी करतोय, लगातार 2 षटकार ठोकलेले आहेत ते कैलासवासी विनोद पाटील यांच्या शिष्यानं. वैभव पाटील हे त्यांच्या तालमीत शिकलेले आहेत. लगातार 2 षटकारांची हायट्रिक जर मारली तर ती एक मोठी आदरांजली असू शकते. बघूया षटकारांची हायट्रिक इथे मारेल का. या अगोदरच्या मॅच मध्ये ते 12th मॅन म्हणून बसलेले, इथे 12वे खेळाडू बसलेले, आता मैदानात उतरले, त्यांना संधी दिली या मॅच मध्ये. याचं सोनं तो करतोय. 2 षटकार ठोकलेत, षटकारांची हायट्रिक होईल का? जरा जोरदार टाळ्या उद्यात. आणि 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 आणला इकडे स्टेजवर आम्हाला सलामी द्यायला कैलासवासी विनोद पाटील यांना सलामी दिले. उत्तुंग असा षटकार. जरा जोरदार टाळ्या या वैभव पाटील साठी झाल्या पाहिजेत. आलेल्या 44 लगातार 3 षटकार याच साठी केला अट्टाहाचं शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि या सत्राचा शेवट बघा काय गोड करतायत, मस्त फिनिशिंग देत आहेत ते फलंदाज वैभव पाटील. 6 चेंडू मध्ये 20 धावा केलेल्या आहेत. षटकारांची हायट्रिक त्यांना ठोकलेली आणि कैलासवासी विनोद पाटील यांना आदरांजली वाहिलेली आहे. अफलातून आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यावी तर काय द्यावी, अशी ही गुरुदक्षिणा, षटकारांची गुरुदक्षिणा देतोय तो वैभव पाटील. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, बॅट उठवलेली, थोडासा शॉर्ट चेंडू होता, घरंगळत चेंडू जातो. 1 धाव घेतलेली आहे, दुसरी धाव ही पूर्ण होते. 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत बघा. 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. शेवटी शौर्य करणाऱ्या माणसालाच लक फॅक्टर साथ देतो आणि तसंच इथे घडतंय, तसंच इथे होतंय. या 2 धावा महत्वाच्या धावा या षटकामध्ये बघा. 0, 6, 6, 6 and 2 रन्स असं हे पृथक्करण या षटकाचं राहिलेलं आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आणि धावा आहेत त्या 46. चौकारील की षटकारील. आणि 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 हवे ते लांबी कमी पडलेली आहे, उंची जास्त आणि 0 रन या ओव्हरवर. एकही धाव नाही, म्हणजे धावा झालेल्या आहेत 46. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. ती कामिनी, ओमकार अँड पोंजे अँड भातान टीमला. घेऊया एक छोटासा ब्रेक. यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी आमच्या कुडाव्याचे समालोचक शेखर यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं समालोचन करावं. वैभव मस्कर नारपोली, एक हँडसम व्यक्तिमत्व, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत.
नारपोलीचे चेतन पाटील हेही इथे बसलेले आहेत. चेतन पाटील यांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सगळी मंडळी आज इथे बसलेली आहे. आयोजक मंडळी बसलेली आहे. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतरचं समालोचन करतील आमचे सहकारी शेखर. चेतन पाटील यांचं स्वागत इथे होत आहे. मी वासू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. या केतन पाटील. वैभव मस्कर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दोघांचं स्वागत. केतन पाटील आणि वैभव मस्कर आलेल्या पाहुण्यांचं यथोचित असं स्वागत आमचे वासू पाटील आयोजक इथे करतात. धन्यवाद. चला आपण सन्मान करूया व्यासपीठावर. आमचे टीके माळी सर मार्गदर्शक गुरुवर्य या स्पर्धेसाठी सकाळपासून त्यांचा आवाज आपण ऐकताय आणि त्यांना धन्यवाद देऊया. सर नक्की आपण वेळात वेळ काढून आलात अगदी सकाळपासून. थँक्यू. आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला अगदी आज आपल्या समवेत समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी उद्यापासून या स्पर्धेला सुपर 12 आणि या मॅचेसला सुरू होणार आहे. सुरुवात उद्या होताना पाहायला मिळेल. अंतिम सामना, अंतिम सामन्यामधील शेवटची इनिंग. टार्गेट आहे टोटल 47 धावेचं. अगदी विचार केला तर 4 षटकांमध्ये होत्या 26, परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेल्या सचिनच्या 20 धावा. त्यामध्ये 3 षटकार हॅट्रिक आपण पाहिली षटकारांची. आणि बघ टोटल 47चं टार्गेट. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथून मात्र आपण पाहू शकाल पहिला चेंडू या वेळेला आणि मग बॅटची एज लागली आहे आणि फर्स्ट स्लिप अगदी आपण पाहताय थर्डमॅनच्या दिशेनं हा जेल टिपला जातोय. आणि रोहन हा खेळाडू मात्र बाद झालाय. पहिल्या चेंडूवर रोहन मात्र बाद होतोय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय आणि पहिला चेंडू हाताळलाय गोलंदाज दीपेशनं आणि त्याला मात्र मिळाली ही सफलता. षटक पहिलं P1चं तुम्हाला पाहायला मिळतंय. 47चं टार्गेट. अगदी मागच्या 2 मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मग 41 धावा डिपेंड झाल्या. त्यानंतर मागच्या मॅच मध्ये 39 धावा आपण पाहिलं तर जमवल्या त्या आई गावदेवी 11 संघानं. आणि त्यानंतर आता मात्र असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु 20 धावा ज्या आल्या आणि त्या 20 धावा अगदी खूप चांगल्या राहिल्या त्या टीम आई गावदेवीसाठी. परंतु प्रयत्न करणं हे तुमच्यासाठी आता खूप महत्त्वाचं आहे, कारण जो जिंकेल
त्याला सुपर 12 अगदी मग सुपर 12 साठी संधी मिळणार आहे आणि त्यासाठी मग शेवटपर्यंत सामन्यामध्ये अगदी राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. टीम आपण पाहता एका बाजूला अगदी आपण पाहू शकाल स्वर्गीय कामिनी आपण पाहताय, त्यानंतर मग गाताडे आणि त्यानंतर ओमकार 11 आपण पाहू शकाल. पोंजा आणि बातानाचा संघ पाहायला मिळतोय. सीएम भोईर अगदी आपण पाहू शकाल त्यांचा संघ आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर, परंतु इथून मात्र घडतंय काय स्टार्ट इतका चांगला दिलाय. पहिल्या चेंडूवर झेल आणि दुसऱ्या चेंडूवर युमेस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बॉल. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट अनिकेत पाटील. थावा जमवणं महत्वाचं असणार आहे आणि प्रयत्न करावे लागतील. इथून मात्र अगदी बॅटची टॉप एज क्षेत्ररक्षक आहे. शॉट स्क्वेअर लेगला आपण पाहू शकाल झेल टिपला जातोय आणि आणखी एक धक्का फलंदाज बाद होतोय. 3 विकेट अगदी या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी अदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. अगदी आपण पाहताय मॅच मध्ये जीव ओतावा लागेल. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करणं आणि ते करण्यासाठी तुम्हाला धावांना अगदी जमवावं लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग सिंगल रन्स प्राप्त करतोय पवन गायकरला. आपण पाहताय 5व्या क्रमांकावर आलेला खेळाडू आणि मग त्यानं मात्र एक धाव काढली. षटक आपण पाहिलं दीपेशचं षटक संपलाय. 3 गडी बाद केले, 1 धाव खर्च केली. येणारे 24 चेंडू आणि आता मात्र 46 धावेची गरज आहे. 24 चेंडू आणि 46 धावा.
तू हळ एकच धाव खर्च केली. हे षटक खूप निर्णायक असणार आहे टीम आई गावदेवीसाठी, परंतु विचार करावा लागेल अगदी जे विचार करूनही आता मात्र संयम आणि शांत पद्धतीने धावा कशा जमवता येतील त्या जमवाव्या लागतील, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण अद्यापर्यंत मैदानामध्ये आपण पाहता प्रतीक गायकर आहे, सलामीला आलाय, कर्णधार आहे पवन गायकर, आणि या जोडीला आता मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. एक पार्टनरशिप, एक भागीदारी, आणि ती मात्र तुम्हाला पूर्ण करावी लागेल. जर या 46 धावा 24 चेंडूमध्ये करायच्या असतील तर त्यासाठी मग तुम्हाला षटकार, चौकार आणि मग विकेट पासून अगदी कुठेतरी दूर राहावं लागेल, आणि धावा करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाचा खेळ अप्रतिम चालू आहे. चांगली गोलंदाजी, फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज साईनाथ भगत. साईनाथ अगदी चांगला चेंडू हाताळतोय. ऑफस्टमवर आपण पाहू शकाल अगदी यॉर्क पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा, आणि त्याच्यावर मात्र सिंगल प्राप्त केली फलंदाज पवननं, आणि या सिंगलनं आता मात्र धावा संख्या 2 धावा. प्रतीक काहीतरी येतो स्ट्राईक एंडवर. कर्णधार आहे, जबाबदारी सांभाळणं आता महत्वाचं आहे. स्वतःवर धुरा सांभाळणं, स्वतःवर जबाबदारी घेणं, आणि मग या संघाला लीड करणं आता मात्र खूप जिकरीचं होत आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतील, परंतु तोवर चेंडू मात्र सरळ निघालाय मिड विकेटच्या दिशेनं. प्रतीकच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा कन्वर्ट झाल्या. टोटल धावा धावपलकावर जोडतायत 6 धावा. साईनाथ पुन्हा एकदा सज्ज होत आहेत प्रतीकच्या समोर. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका फसलाय. ऋषी येत आहेत, झेल टिपला जातोय, आणि आता मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. अडचणी वाढत चालल्यात, प्रॉब्लेम्स वाढत चाललेत, आणि त्या प्रॉब्लेम्स पासून जर वाचायचं असेल तर मग मैदानामध्ये तग धरून राहणं, धावा जमवणं. परंतु अगदी पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल आई गावदेवी 11 संघाला विकेट मिळतीये 4थी, आणि फलंदाज बाद. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. 40 गाव प्रीमियर लीग. अगदी दिनेश पाटील यांचं मगाशी शीर्षक गीत आपण ऐकलं. आता मात्र ही धून आपण ऐकताय, आणि एक विलोभनीय मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा, 40 गावांची स्पर्धा. यंदाचे आयोजक आपण पाहताय नारपोलीच्या मैदानावरील स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. जय हनुमान आपण पाहताय. त्यानंतर आपण पाहू शकाल 24 इव्हेंट, तालुका ओपन टीम तुम्हाला पाहायला मिळतं. एक साथ मित्रांचे हा ग्रुप पाहायला मिळतोय, आणि सर्व गावचे ग्रामस्थ अगदी या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. सातत्यानं मेहनत, प्रयत्न, आणि सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही कारण बऱ्याचशा स्पर्धा सुरू झाल्या, बंद सुद्धा झाल्या, परंतु सातत्य महत्वाचं आहे. यंदाचं 3रं वर्ष, आणि त्यानंतर मग आपण पाहिलं तर पुढच्या अगदी वर्षी सुद्धा एक वेगळी स्पर्धा, काहीतरी वेगळं नाविन्य घेऊन ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येताना पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा या स्पर्धेमध्ये आज जे सर्व खेळाडू खेळतायत, अगदी मी म्हणेन खूप चांगली गोष्ट आहे. एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला व्यासपीठ अगदी सर्वांसाठी उपलब्ध केला जातोय. इथून मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे, आणि चेंडू मात्र सरळ गोलीच्या वेगाने निघालाय. हा येतोय आणखी एक चौकार.
टीम आपण पाहू शकाल भात आणि पॉईंटच्या टीमसाठी. ती तेवढ्यापुरती बरी वाटेल, परंतु त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका अगदी फसला होता. सुदर्शन प्रयत्न करत होता परंतु पोहोचला नाही तिथपर्यंत आणि चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळत आहे. आणि मग धावसंख्या टोटल 2 षटकं संपली. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या लागते ती 11 धावा. येणारे 18 चेंडू आणि 36चं इक्वेशन आहे. 18 चेंडू अगदी पाहता 18 बॉल्स आणि नेट धावा करायच्या. टोटल 36 रन्स पाहायला मिळतील. दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचं अगदी आकर्षक पारितोषिक आपण पाहिलं तर मग मालिकावीर आपण पाहताय. स्पोर्ट्स बाईक तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि क्षेत्ररक्षकासाठी कूलर पाहायला मिळतोय. रोख रक्कम या स्पर्धेचं आपण पाहिलं तर 1,0111 पाहायला मिळत आहे. द्वितीय क्रमांक 50,555, तृतीय क्रमांक, चतुर्थ, पंचम आणि षष्टम 25,555 अशी स्पर्धा. उत्कृष्ट ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. मालिकावीराची एक आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर मग बेस्ट यंगेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट, बेस्ट 40+ प्लेयर्स ऑफ टुर्नामेंट आणि स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ अशी ही पारितोषिकं तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. आणि मग ही स्पर्धा मात्र एक दर्जेदार स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना अगदी या स्पर्धेचा 6वा दिवस सोमवारी सुरू झाली. त्यानंतर उद्या आणि परवा मात्र या स्पर्धेचा सांगता मेगा फायनल 18 मध्ये करायचे. आता 36 धावा, 18 चेंडू 36, प्रत्येक चेंडूवर 2 धावा अनिवार्य असतील. परंतु कशा पद्धतीने धावा जमतील मी म्हणेन तुम्हाला धावा शॉर्ट सिलेक्शन एकदम चांगलं असणं महत्वाचं आहे. ते तुम्हाला एक्झिक्यूट करावे लागतील. चेंडू मात्र पॅरलर अगदी पडल्यानंतर सरळ निघालाय. अगदी ज्या पद्धतीने पडला तसाच सरळ निघाला आणि पंचांनी सांगितलंय चेंडू चांगला आहे आणि निर्धाव आहे. धावसंख्या स्थिर आहे ती टोटल 11 धावा. येणारे 17 चेंडू 36 धावा. गोलंदाज सज्ज होतोय दीपेश. दीपेशचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी लॉंग लेग क्षेत्र आणि चेंडू मात्र वेगाने सरळ निघालाय. फक्त दिशा दिली आणि सचिन भोईरच्या बॅट मधून येतोय आणि हा आलाय चौकार. थँक्यू. 4 धावा आल्या. 4च्या बरोबरीने टोटल धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत त्या 15 धावा. मधलं इक्वेशन अगदी कमी झालंय. 4 धावा मायनस झाल्या. 32 धावा राहिल्या. 16 मध्ये 32. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सचिनकडे आक्रमकता आहे, सचिनकडे संयम आहे, सचिनकडे चांगला खेळ आहे आणि मग अनुभव आहे आणि त्याच्या बरोबरीने सांगड घालून त्याला आता मात्र चांगल्या खेळीची गरज आहे. कारण टीमला करायचे त्या 32. जो जिंकेल तो सुपर 12 साठी पात्र असेल. अस्तित्वाची लढाई, महत्वाची लढाई दोन्ही टीम साठी तुम्हाला पाहायला मिळते आणि मग दोन्ही टीम मधून कोणता संघ पुढे जाईल हे सुद्धा अगदी थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. सचिन साठी हा चेंडू आपण पाहताय. अगदी बॅट तर फिरवली होती परंतु संपर्क होऊ शकला नाही हवा तसा, परंतु मिळाली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल जमतायत त्या 16 धावा. 16 धावा लागतायत. आता मात्र 31 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 15 आणि आता मात्र 31 धावा. 15 मध्ये 31. या 3 चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. या 3 चेंडूवर अगदी मी म्हणेन बऱ्याचशा गोष्टी निर्भर असतील. कारण एकाच बिगिट आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळेल. इथून मात्र ऑन साइडला खेळतोय साईनाथ भगत. चेंडू खाली येतोय, चेंडू अडवतोय आणि फेकी होते. तोपर्यंत पुन्हा एक सिंगल प्राप्त करताना पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहताय पवन गायकर आणि त्याच्या जोडीला आपण पाहू शकाल सचिनला आपण पाहताय. 30 धावा राहिल्यात. 14 चेंडू 30. या 2 चेंडू मध्ये एकात बिगिट येणं, धावा येणं बॅटिंग करणाऱ्या टीम साठी महत्वाचे आहेत. गोलंदाजी चांगली होते. अचूक टप्प्यावर, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, नियंत्रण गोलंदाजी आणि मग पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर
अगदी फारसा एक्झिक्यूट करू शकला नाही फटका आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा डॉट आलाय. येणारे 13 चेंडू आता 30 धावेची गरज आहे. 1 टू गो या तिसऱ्या षटकामधील चेंडू बाकी असेल दीपेश याचा. यावेळेला उंच उडाला जातोय, लांबी कमी पाहायला मिळाली, झेल मात्र सुटला जातोय. अगदी साधा सोपा झेल होता, जमिनीवर दान करतोय आणि सुटला जातोय झेल. मिळाले जीवदान. जीवदानाचा फायदा सचिन भोईर कितपत उचलेल, कारण ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावर एखाद्या खेळाडूला जीवदान मिळतं त्याची विस्फोटक इनिंग आपण पाहिली आहे, विस्फोटक खेळ आपण पाहिला आहे, षटकार चौकारांची भाषा आपण पाहिली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सचिन भोईरचं झेल सुटणं हे कितपत शेवटपर्यंत योग्य असेल पाहायचं आहे. परंतु येणारे चेंडू राहिलेत उर्वरित 12. 29चं इक्वेशन आहे, 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. पासून सुमधुर गीतं आपण ऐकताय, जशी सिच्युएशन तशा पद्धतीची गीतं. सकाळी अगदी गणपती बाप्पा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, अगदी मधल्या काळामध्ये वेगळी गीतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहताय ही वेगळी गीतं. अशा पद्धतीचं अगदी आमच्या डीजे अक्षयला तुम्ही पाहताय. पंच आपण पाहताय आमचे संतोषजी पवार, द्वारकानाथजी चोरगे सर असतील, दीपकजी पाटील सर असतील. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे निकेत पाटील यांना आपण पाहिलं राव्यावरून बिलॉंग करतायत. 24 ला इव्हेंटची टीम पूर्ण मेहनत घेते या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून आणि सर्वजण आपण पाहताय या स्पर्धेचे अगदी चांगली कामगिरी बजावत असताना. इथून मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपवर टाकतोय, कारण जितके ऑफ स्टंपवर चेंडू पडतील तितके चांगली गोलंदाजी, विकेट डॉट या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इथून मात्र 11 चेंडू 29 धावा, 11 मध्ये 29. गोलंदाज दयानंद जाधव. दयानंदचा हा चेंडू फटक्यामध्ये ताकद कमी पडली जातीये, झेल मात्र टिपलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सचिन भोईरचा मागचा झेल सुटला होता, आता ती चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज, एक मोठा फलंदाज मात्र बाद झालाय तंबूच्या आश्रयाला. चेंडू आणि आता 29 धावा. सचिन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय 7व्या क्रमांकावर भावेश अगिवले. भावेश आता मात्र काय करेल, त्याच्या जोडीला आपण खेळाडू पाहिला असेल तर मग पवन गायकरला आपण पाहता, एक चौकाराच्या साहाय्याने खेळतोय आणि मग जितका दमखम लावता येईल तितका दमखम लावावा लागेल. जितकी चांगली बॅटिंग, जितका चांगला खेळ तुम्हाला करता येईल तेवढं करावं लागेल, कारण महत्वाची आणि अस्तित्वाची मॅच आहे. कारण सामना जर गमावला तर पुन्हा एकदा वर्षभर वाट पाहायला लागले या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी मग तुम्हाला अगदी झुंजणं, लढणं आणि मग घाम घालणं हे तितकंच महत्वाचं आहे. बॉलिंग मार्कवर सज्ज दयानंद. दयानंदचा हा चेंडू आपण पाहताय अगदी ऑन साइडला खेळतोय.
लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु फटका हवा तसा कन्वर्ट झाला नाहीये. एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता धावफलकावर टोटल जोडतीये 19 धावा. 9 चेंडू आणि आता मात्र 28 धावा. 9 चेंडू 28. सिंगल डबल न मी म्हणे फारसं गोलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव येणार नाहीये, कारण बॅटिंग करणाऱ्या संघावर दबाव नक्की येणार, कारण सिंगल डबल त्यांच्यासाठी खूप चांगले असेल, परंतु तुम्हाला मात्र षटकार चौकारात मारावे लागतील आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहताय अगदी गोलंदाजाला ऑन केलं जात आहे. वन बाउन्स अशी वॉर्निंग दिली जातीये, कारण एखाद्या षटकामध्ये एकच वन बाउन्स असा चेंडू येऊ शकतो, पुन्हा एकदा जर आला तर दंडित होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. आणि इथून मात्र अगदी चांगला चेंडू अखूट टप्प्याचा होता, बाउन्स केला आणि मग स्क्रीनवर पाहिलं असेल आपण अगदी चांगल्या पद्धतीनं. इथून मात्र आपण पाहताय चांगला चेंडू होता, दिशा देण्याचं काम करत होता, परंतु बराच कालखंड हवेत राहिला, बराच कालखंड हवेमध्ये होता आणि मग त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा आल्या. या चेंडूवर बिगिट येणं महत्वाचं होतं, षटकार चौकार येणं महत्वाचं होतं. जर आलं असतं तर इक्वेशन कमी झालं असतं, परंतु आता मात्र 7 चेंडू आणि 26 धावा. 7 मध्ये 26 धावेची गरज आहे. सर्व आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील अगदी VIP डाईज आणि त्याच्यावर मग मुख्य व्यासपीठावर पाहू बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. दुपारचं जेवण सुद्धा अगदी अप्रतिम पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. इथून मात्र बॅटची अगदी एज लागतीये. इथून मात्र आपण पाहू शकाल लॉंग स्टॉपला चेंडू फरार होतोय, मागच्या दिशेने आपण पाहताय आणि त्यानंतर मात्र येतोय हा टीम साठी चौकार. 4थ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. उर्वरित येणारे शेवटचे 6 चेंडू आणि इक्वेशन उरलंय 21 धावेचा. 6 मध्ये 21 धावा. सहा चेंडू आणि 22 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. 26 हव्या होत्या चौकाराला, आता मात्र 22 धावा. पहिल्या षटकापासून केलेली कामगिरी आई गावदेवी अजिवली टीमने आपण पाहिली. गोलंदाजी सुरेख हाताळली, गोलंदाजी चांगली केली. विकेट घेतल्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 आणि त्यानंतर मग बॅकफुटला नेऊन ठेवलं. आपण पाहताय स्वर्गीय कामिनी गाताडे आणि ओमकार 11 पॉईंटच्या भातान टीमला आणि त्यानंतर आता मात्र अगदी 6 चेंडू 22 धावा. परंतु पराभवाच्या छायेत जाण्याआधी तुम्हाला अगदी चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकार, कारण 6 मध्ये 22 धावा जमू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला षटकार मारणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण 6 मध्ये 42 45 धावा सुद्धा जमताना आपण पाहिलं. सज्ज पहिला पंच मात्र वळतायत आमच्याकडे. पंच वळतायत अगदी आपण पाहू शकाल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल बघा. सामना सुरू करा आपण. अगदी स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र आपण पाहिला असेल अगदी बाहेर निघत होता आणि इथून सुद्धा अगदी आपण पाहू शकाल अवांतर चेंडू आहे. अगदी नक्कीच जसा पडला तसा पॅरलर त्याच लाईनच्या अगदी तिथून निघून गेला बाजूनं आणि मग योग्य डिसिजन. इथून मात्र आपण पाहताय फटका चांगला आहे, परंतु ऋषी हातमोडे चेंडू खाली. आय विल टेक जे टीपला जातोय आणि आणखी एक धक्का लागतोय भातान पॉईंटच्या टीमला. फलंदाज बाद होतोय.
विठुरायाचं गीत आपण ऐकलं. अगदी वारकरी धारकरी आपण पाहत असता. अगदी बऱ्याचशा पायी दिंडी सुद्धा आपण पाहत असतो आणि या विठू नामाचा गजर अगदी आपण पाहत असता. इथून मात्र 5 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. विकेट संपादन केली सचिननं. त्यानंतर पुन्हा एकदा डावखुऱ्या त्याचा फलंदाज. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे. चेंडू बराचसा उंच उडाला जातोय. गुड कॅच अगदी पाहायला मिळतं. अप्रतिम झेल. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. अगदी ज्या वेळेला चेंडू किंवा एखादी वस्तू जितकी उंच तुम्ही फेकाल तितक्याच दुपटीनं ती वस्तू खाली येत असते. इथं तेच पाहायला मिळालं. परंतु झेल काय टिपलाय अप्रतिम. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. खूप चांगलं गीत आपण पाहिलं. अगदी रायगडावर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्यांनी राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी बॅरिस्टर म्हणून ज्यांना आपण पदवी पाहिली. त्यानंतर मग आपण पाहिलं असेल ज्या वेळेला त्यांनी राज्यघटना लिहिली त्यावेळेला सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही राज्यघटना लिहिली. ही वस्तुस्थिती आहे. परंतु इथून मात्र आता येणारे 4 चेंडू 21 धावेची गरज आहे. सामना अगदी आपण पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळतोय. पहिल्यापासून आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये मोठे फारसे फटके उघडू दिले नाहीये. बॅटचा फेस खोलू दिला नाहीये. त्यानंतर बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, विकेट घेत गेले. त्यानंतर डॉट चेंडू, दडपण वाढवलं, प्रेशर वाढवलं आणि ते पहिल्या षटकापासून दीपेशनं करताना आपण पाहिलंय. चांगला चेंडू, अप्रतिम डिलेव्हरी. आता मात्र 2 चेंडू आणि आता 21 धावेची गरज आहे. 2 चेंडू 21 धावा. मॅच मधील औपचारिकता परंतु काही घडू शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये सरडा ज्या पद्धतीनं रंग बदलतो त्या पद्धतीनं कधीही क्रिकेट रंग बदलताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलाय. परंतु सध्याच्या घडीला माणसाचे रंग इतके आहेत की ते सरड्यापेक्षा वेगळे पाहायला मिळतात. 2 चेंडू 21 धावा. हा चेंडू आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि आता मात्र उर्वरित शेवटचा 1 चेंडू 1 पाऊल दूर. आई गावदेवी 11 संघ सुपर 12 साठी अगदी क्वालिफाय होण्यासाठी आपण पाहू शकाल त्या संघाला. 1 पाऊल दूर विजयापासून आणि मग सचिनचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र शेवट आपण पाहताय उशिरानं, बराच उशिरानं आलेला चौकार आणि या चौकारनं मात्र सामना जिंकला. अगदी आपण पाहताय तो म्हणजे आई गावदेवी 11 अजिवली टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि मग सुपर 12 साठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर 2 संघ अगदी जाताना आपण पाहिले.